नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्टँडर्ड हाईट टेपर लेगेड स्टूल तयार करणे या विषयावर आपले स्वागत आहे। या टॉपिकच्या शेवटी तुम्ही जाणून घ्याल स्टँडर्ड हाईट टेपर लेगेड स्टूल कसे बनवायचे। Materials, tools आणि equipments. Wood screws, teak wood, wood glue, G-clamp, drill machine, chisels, smoothing plane, measure आणि marking tools, pencil, measuring tape, hammer, mallet, mortise chisel, bar clamp, putty. प्रोसेस रेखांकनानुसार आवश्यक विड्थ आणि थिकनेसच्या सर्व वर्कपीस प्लेन करा। चित्राप्रमाणे 4 पाय मार्क करा आणि त्याची एकूण लेंथ काढा। चारही पायाचा टॉप पार्ट मार्क करा आणि हॉन्च मोर्टिस कापून टाका। टॉप रेल्सच्या दोन्ही टोकांना मार्क करा आणि हॉन्च टेनॉन बनवा। दिलेल्या मेजरमेंट्स नुसार बॉटम लेग्सवर स्टॉप मोर्टाइज मार्क करा आणि बनवा। दिलेल्या मेजरमेंट नुसार सर्व 4 पाय मार्क करा आणि एक टेपर बनवा। रेलचे दोन्ही टोक मार्क करा आणि एक ब्लाइंड टेनन बनवा। स्टूल्सच्या 4 पायावर सर्व्हिस मोर्टिसेसच्या मध्यभागी ड्रिल होलची स्थिती मार्क करा। आवश्यकतेनुसार वुडन पॅक तयार करा। टेपर्ड लेगेड स्टूल फ्रेमवर बार क्लॅम्प सेट करा। फ्रेम्सच्या दोन्ही बाजूंना वेस्ट पीस ठेवा। त्याच पद्धतीने फ्रेमच्या तुकड्याच्या एका साइड मोर्टाइज आणि टेनॉनच्या सरफेसवर फेविकॉल लावा। साइड फ्रेम्सचे तुकडे पद्धतशीरपणे असेंबल करा। साइड फ्रेमला बार क्लॅम्पवर ठेवा आणि घट्ट करा। ड्रिल होलच्या चिन्हांकित बिंदूवर ड्रिल होल बनवा। वुडन पेगच्या सरफेसवर फेविकॉल लावा। ड्रिल केलेल्या छिद्रात वुडन पेग घाला। बाहेरच्या साइड्सच्या वुडन पेगला कापून टाका। टॉप प्लेन मार्क करा आणि स्केच नुसार बनवा। जी क्लॅम्प्स वापरून टॉप प्लॅंक सह स्टूल फ्रेम योग्यरित्या असेंबल करा। टॉप प्लेट मार्क करा आणि स्क्रू स्थापित करण्यासाठी होल करा। प्लॅंकच्या सरफेसवर ड्रिल होल काउंटर संक करा। ड्रिल केलेल्या छिद्रातून ते पृष्ठभागाच्या पातळीच्या खाली बसेपर्यंत स्क्रू करा।
ड्रिल सरफेस पुट्टीने झाकून ठेवा. स्टूलच्या सर्व सरफेस सँडपेपरने स्मूथ करा. स्केचनुसार स्टूल फिनिश करा. या व्हिडिओमध्ये आपण स्टँडर्ड हाईट टॅपर लेगेड स्टूल तयार करण्याविषयी शिकतो.